नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे नंदिनी मानिनीला म्हणत असते की आई, जेव्हापासून माझ्या हाताला लागलं आहे, माझ्याबरोबर हा अपघात घडला आहे ना, तेव्हापासून सगळेजण माझी खरंच खूप काळजी घेत आहेत. घरातले सगळे लोक इथे माझी विचारपूस करत आहेत. जीवा तर काय विचारूच नका. जीवा दिवसभर माझ्या मागे पुढे करतायत. माझ्या हाताला लागले ना, तर साधे कपड्यांच्या घड्यासुद्धा मला करू देत नाही आहेत आणि म्हणून तर मला त्यांचा दिवस आता इथे खास करायचा आहे ना. तेव्हा मानिनी म्हणते, अच्छा, म्हणजे तुला त्याच्या दिवसाबद्दल कळलं का? तेव्हा नंदिनी म्हणते, कुठला दिवस? तेव्हा मानिनी म्हणते, अगं त्याचा वाढदिवस येतोय ना परवा, त्याच्याबद्दलच बोलतेस ना तू? तेव्हा नंदिनी म्हणत असते, अच्छा, म्हणजे जीवाचा वाढदिवस आहे का? नाही नाही, मला तर माहितीच नव्हतं. तेव्हा मानिनी म्हणते, हो का? तुला माहिती नव्हतं का की इथे जीवाचा उद्या वाढदिवस आहे ते? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही, मला माहिती नव्हतं. तेव्हा मानिनी म्हणते, नंदिनी बाई, बरं झालं हां, तू ॲक्ट्रेस वगैरे नाही झालीस ते, कारण तुला इथे फार ॲक्टिंग करता येत नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, आई, अहो मी खरंच बोलते. तेव्हा मानिनी म्हणते, हो का? पण मला माहिती आहे. मग काय, तू त्याच्या वाढदिवसाची काही तयारी वगैरे केली आहेस की नाही? तेव्हा नंदिनी म्हणते, मला तयारी तर खूप करावीशी वाटते, पण जेव्हापासून इथे 1 मंथ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली आहे ना, तेव्हापासून सरप्राईज बोललं की मला धडकीच भरते. तेव्हा मी काही अजून सरप्राईज वगैरे प्लॅन केलेलं नाही आहे. तेव्हा मानिनी म्हणत असते, अगं पण तू आता इथे तयारी केलीस ना, तरी काही हरकत नाही बरं. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नको, जीवाला आवडत नाही ना सरप्राईज वगैरे दिलेलं. मला खूप जास्त भीती वाटते, म्हणून मी काही तयारी वगैरे केलेली नाही. तेव्हा मानिनी म्हणते, अगं बरोबर बोलतेस तू. 1 मंथ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केलं, त्याच्यानंतरला तुमच्या आयुष्यामध्ये काय काय घडलं हे तुलासुद्धा माहिती आहे. म्हणजे त्याच्यानंतरला तुझं आणि जीवाचं जरी भांडण झालं असलं तरीसुद्धा तुमच्यामध्ये बोलणं झालं. त्यानंतर दीपकने तुझ्याबरोबर जे काही केलं, तेव्हा इथे जीवा त्याचबरोबर पार्थ दोघेजणं तुला वाचवायला आले आणि त्यानंतर तुझ्या हाताला लागलं. तुला इतका त्रास झाला. जीवा तुझी काळजी घेतोय की नाही, सतत तुझ्या मागे पुढे करतोय. म्हणजे इथे जीवा आधी तुझ्यावरती रागवायचा, चिडायचा, पण आता तोच तुझी काळजी घेतोय की नाही. सगळ्यांसमोर तो काय म्हणाला की तू त्याची बायको आहेस म्हणून, अभिमान आहेस म्हणून. आणि आता जो मुलगा इतका पसारा घालतो, बरोबर की नाही, जो पसारा घालतो तोच आता सगळा पसारा आवरतोय, तुला मदत करतोय, कपड्यांच्या घड्या वगैरे करतोय. कुणासाठी? तुझ्यासाठीच ना. मग आता एवढं सगळं जर करतोय, तर तू त्याच्या वाढदिवसाचं प्लॅनिंग केलंस तर काही हरकत नाही आहे. आपण प्लॅनिंग करूया, तुझ्या रूममध्ये करूया का? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही, नको नको, माझ्या रूममध्ये जर वाढदिवसाचं प्लॅनिंग केलं तर मग वाढदिवस झाला म्हणूनच समजा. तेव्हा आपण एक काम करूया, आपण तुमच्या रूममध्ये जर प्लॅनिंग केलं तर तुम्हाला चालेल का? तेव्हा मानिनी म्हणते, हो हो, का नाही चालणार. तुम्ही या सगळेजणं माझ्या रूममध्ये, तू, पार्थ आणि मुकुंद भाऊजी, तुम्ही तिघेही जण माझ्या रूममध्ये या. तिथे आपण इथे जीवाच्या वाढदिवसाचं प्लॅनिंग करू. त्याला काय आवडतं, काय नाही आवडत, सगळी तयारी करूया. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, ठीक आहे आई, तुम्ही जर आता म्हणताय तर मग मलासुद्धा आता त्यांना सरप्राईज द्यायचं आहे आणि त्याचं प्लॅनिंग आपण लवकरच करू, असं नंदिनी ठरवते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता 1 मंथ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केलेली असते. तेव्हा जीवाला खूप राग आलेला असतो. त्यानंतरला नंदिनीला तो म्हणालेला असतो की सरप्राईज तू देत जाऊ नकोस, कारण तुझे सरप्राईज नसतात, तू आहे ना धक्का देतेस माणसाला, धक्का. तेव्हा इथे नंदिनी घाबरते, पण आता ती पूर्ण तयारी करणार असते जीवाच्या वाढदिवसाची. त्यानंतर प्रेक्षकांनो, काव्याला याबद्दल काहीही माहिती नसतं. काव्या इथे पारचे कपडे कपाटामध्ये ठेवायला येते. तेव्हा बघते तर काय, इथे खाली तिला जीवाला दिलेलं जे जॅकेट असतं ते तिला आता दिसतं. तेव्हा इथे काव्या म्हणते, हे जॅकेट तर मी जीवाला दिलं होतं ना, मग हे पारच्या कपाटामध्ये काय करतंय? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, पार्थ येतो आणि म्हणत असतो, अरे माझं हे जॅकेट. आणि तो म्हणतो की हे जॅकेट किती दिवस झाले मी शोधण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा इथे पार्थला आठवतं, ज्या वेळेला तो नंदिनीला भेटायला जात असतो तेव्हा इथे ब्लॅक टी शर्टवरती त्याने ते जॅकेट घातलेलं असतं आणि ते जीवाचं असतं. त्यानंतर त्याला ते इतकं आवडतं की तो स्वतःलाच ठेवून घेतो.
तेव्हा इथे आता तिच्या हातामध्ये ते जॅकेट बघितल्यानंतर पार्थ म्हणत असतो, खरंच म्हणजे हे जॅकेट आहे ना, ते मला खूप आवडलं होतं. माझं नाही आहे ते, जीवाचं आहे. मी एकदा घातलं होतं बाहेर जाताना, मला ते इतकं आवडलं की मी त्याला ते परत दिलंच नाही. तेव्हा इथे काव्य म्हणत असते, जी गोष्ट दुसऱ्याची असते ती त्याला परत द्यायला नको का? तेव्हा इथे आता पार्थ म्हणत असतो, नाही ते बरोबर आहे, पण जीवा माझा भाव आहे ना, जे त्याचं आहे ते माझं आहे. तेव्हा काव्य म्हणते, अजिबात नाही. जी वस्तू दुसऱ्याची आहे ना, त्याच्यावरती आपला अधिकार दाखवायचा नाही, आपला हक्क सांगायचा नसतो, कारण ती आपली वस्तू नसते. कळते तुम्हाला? तेव्हा पार्थ म्हणतो, हो का? नाही, बरोबर बोलताय तुम्ही. जी वस्तू आपली नसते त्या वस्तूवरती आपला हक्क अधिकार दाखवायचा नसतो. पण तुम्हीसुद्धा कधीतरी तुमच्या बहिणीची एखादी वस्तू ढापली असेलच की, एखादा स्कार्फ वगैरे. तेव्हा इथे आता पार्थला आठवतं, त्याने नंदिनीसाठी जो स्कार्फ दिलेला असतो तो इथे काव्याने घेतलेला असतो. तेव्हा इथे आता पार्थ तिला म्हणत असतो, पण खरं सांगू का, तुम्हाला आहे ना येलो कलर खूपच जास्त छान दिसतो. त्यानंतर इथे पार्थ म्हणत असतो, तुम्ही जे मधले भावंड असता ना, कळले मला आता. एकदा मी आणि नंदिनी आमची या गोष्टीवरती चर्चासुद्धा झाली होती. तुम्ही मधले भावंड असताना त्यांना नेहमी असं वाटत असतं की तुमच्यावरती आहे ना अन्याय होतो. म्हणजे इथे एकतर मोठ्याचे लाड केले जातात किंवा लहानांचे, आणि मग तुम्ही मधले असता त्यांना असं वाटत असतं की तुम्हाला कुणी विचारत नाही म्हणून. बरोबर की नाही? तुमच्यावरती खूपच जास्त अन्याय होतो, तुमच्यावरती कुणी प्रेम करत नाही, असं सातत्याने तुम्हाला वाटत असतं. पण तुमचा तो गैरसमज असतो. कळते तुम्हाला? तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, बरं ठीक आहे, मी जातोय आता आईच्या रूममध्ये, कारण तिथे आहे ना इथे नंदिनी आणि मुकुंद काकासुद्धा असणार आहेत. तेव्हा मी चाललोय, तुम्ही येताय का? तेव्हा इथे काव्या म्हणत असते की तुम्ही जा ना, मला कुठे येण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. कळतंय तुम्हाला? त्यानंतर तिथे रम्या आलेली असते. रम्या म्हणते, पार्थ, अरे मी नागपूरला गेले होते ना, तेव्हा तिथले आपले जे क्लायंट आहेत त्यांनी मला तिथली संत्र्याची बर्फी दिली, बघतोयस का तू? तेव्हा पार्थ म्हणत असतो, मी खरंच बघितलं असतं, पण आता माझं एक छोटंसं काम आहे, मला आईच्या रूममध्ये जायचं आहे, मी आलोच हां. तेव्हा इथे रम्या म्हणत असते की पार्थ, अरे मी आले आणि तू लगेच चाललास? तेव्हा पार्थ म्हणतो, आलोच मी, आपण नंतर बोलूया, माझं एक महत्त्वाचं काम आहे. तेव्हा पार्थ गेल्यानंतर रम्या काव्याला म्हणत असते, मला माहिती आहे ना पार्थचं महत्त्वाचं काय काम आहे. तू नाही गेलीस का मानिनी काकूच्या रूममध्ये? तिथे जमले सगळेजण प्लॅनिंग करायला. तेव्हा काव्या म्हणते, मला नाही जायचं आहे, मला काही रस नाही आहे. त्यानंतर इथे आता नंदिनी आलेली असते मानिनीच्या रूममध्ये. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, हे काय, अजून पार्थ आणि मुकुंद काका आलेले नाही आहेत का? तेव्हा मानिनी म्हणते, नाही ना गं, हे दोघे पण ना, तरीसुद्धा मगाशी मी त्यांना बोलले होते की लवकर या म्हणून, आपल्याला इथे जीवा नाही आहे तर सगळं वाढदिवसाचं प्लॅनिंग करायचं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, तरीसुद्धा निघता निघता मी इथे पार्थला एक मेसेज केला होता की या म्हणून लवकर, आणि मुकुंद काकांनासुद्धा मेसेज केला होता, पण त्या दोघांचा अजूनही पसारा नाही आहे. मला उशीर झाला, कारण का इथे जीवा माझ्या सतत मागे पुढे करतायत. जेव्हापासून मला लागलं आहे तेव्हापासून ते मला एकटे सोडतच नाही आहेत. आतासुद्धा मी 2 वेळा यायला निघाले, ते म्हणाले की कुठे जातेस तू, का जातेस तू, काय हवं आहे तुला, सारखे मला प्रश्न विचारत होते. मग शेवटीला आता ते फोनवरती बोलायला थोड्या वेळासाठी बाहेर गेले, तर मी लगेच सटकून इथे आले. बरं झालं ना, जीवा इथे यायच्या आधी आपल्याला सगळं प्लॅनिंग करायचं आहे, असं आता नंदिनी मानिनीला सांगत असते. आणि प्रेक्षकांनो, तेव्हा मानिनीला हे सगळं ऐकून खूपच जास्त छान वाटतं. मानिनी म्हणते, अरे वा, जीवा आता सुधारतोय, तुझी काळजी वगैरे घ्यायला लागलाय, कपड्यांच्या घड्या वगैरे करतोय. खरंच इथे जीवामध्ये खूप छान प्रगती होत चालली अगदी तुझ्यामुळे. त्यानंतर इथे दरवाजा नॉक होतो. तेव्हा मानिनी म्हणते, चला चला पार्थ आला, म्हणून इथे नंदिनी आणि इथे मानिनी दोघी जणी दरवाजा उघडतात, तर जीवा आलेला असतो. जीवा येतो तेव्हा मानिनी म्हणते, अरे जीवा तू इथे? तेव्हा जीवा म्हणतो की तेच तर मी विचारतोय ना, नंदिनी तू इथे काय करतेस? मी तुला सांगितलं होतं ना, तुला जर काही हवं असेल तर तू मला सांगायचं. तू का बरं तुझ्या जागेवरून उठलीस? सांग ना, काय हवं होतं तुला? आणि इथे आईच्या रूममध्ये काय करतेस? आई, तुला माहिती आहे का, ही पूर्णपणे अजून बरी झालेली नाही आहे. बघ ना, तिच्या हाताला किती लागलं आहे, तिच्या डोक्यालासुद्धा अजून लागलेलंच आहे. पण नाही, हिला काही इथे आता स्वस्थ बसवत नाही आहे ना, कामाची सवय आहे तिला खूप.
त्याच्यामुळे तिला शांतपणे काही बसवत नाही आहे. पण नंदिनी, हे बघ, मी तुला सांगतोय ना, आत्ताच्या आत्ता तू चल आणि तुझ्या रूममध्ये बस, बरं आराम कर आणि तुला गोळ्यासुद्धा घ्यायच्या आहेत, चल. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नको, मी आत्ताच इथे आईंजवळ जरा गप्पा मारायला आली आहे, मला गप्पा तरी मारू द्या, मला बसायचं आहे त्यांच्याबरोबर. रूममध्ये बसून बसून मला खूप जास्त कंटाळा आला आहे. त्यानंतर इथे जीवा म्हणत असतो, हो का, कंटाळा आला आहे तुला, ते ठीक आहे, तुम्ही दोघीजणी गप्पा मारा, मी इथे बसतो. अरे वा, बाबांचं हे पुस्तक किती दिवसानंतर मला सापडलं. हे पुस्तक मी कधीपासून शोधत होतो, पण आता ते पुस्तक मला सापडलं आहे. ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघीजणी बोलत बसा, हे पुस्तक मी इथे वाचत बसतो. तेव्हा जीवा आता तिथून जायला काही अजिबात तयार नसतो. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो तिथे आता पार्थ आणि मुकुंद काका ते दोघे जणसुद्धा आलेले असतात. तेव्हा जीवाला फारच वाईट वाटतं, कारण इथे आता मुकुंद काका म्हणत असतात, चला चला, जीवा नाही आहे तर आपण लवकरात लवकर इथे सगळं प्लॅनिंग करूया. तेव्हा जीवा म्हणतो, कसलं प्लॅनिंग, मी इथे नसताना तुम्हाला कसलं प्लॅनिंग करायचं आहे, कसलं इथे सरप्राईज द्यायचं आहे, सांगा लवकर. त्यानंतर इथे आता काव्या आपल्या रूममध्ये बसलेली असते. रम्या म्हणत असते की बघ ना, अगं या नंदिनीचं नशीब आहे ना, तुझ्या बहिणीचं खूपच जास्त चांगलं आहे. तिला या घरामध्ये जो आदर आणि मान आहे ना, तो या घरामध्ये मलासुद्धा नाही. मला काय, तुला पण नाही आहे. नंदिनीला सगळेजण खूप मानतात. बघितलंस ना तू, आत्तापर्यंत जीवा जरा तिच्याबरोबर नीट वागत नव्हता, पण इथे दीपकने जेव्हापासून तिला त्रास दिलाय ना, तेव्हापासून तो सारखा तिच्या मागे पुढे करतोय. तिला काय हवं आहे काय नको हे सगळं तो बघत असतो. आणि जीवा सगळ्यांसमोर काय म्हणाला ते सुद्धा मला आता कळलं आहे. तेव्हा इथे आता रम्या म्हणत असते, तुला माहिती आहे का सगळेजण मानिनी काकूच्या रूममध्ये का गेलेत, तुला माहिती आहे? तेव्हा काव्या म्हणते, मला जाणून घेण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे, कळलं ना. तेव्हा रम्या म्हणते, हो ठीक आहे, तुला इंटरेस्ट नाही आहे, पण नंदिनी आहे तिथे प्लॅनिंग वगैरे करायला. तेव्हा रम्या म्हणते, खरंच नशीब असावं ना तर त्या नंदिनीसारखं. नंदिनीसाठी इथे जीवा तर गेला दीपकला मारायला, सांगितलं ना मला आईने, पण इथे पारसुद्धा गेला. म्हणजे मी जीवाचं समजू शकते, कारण नंदिनी त्याची बायको आहे. तिच्यावरती हल्ला झाल्यानंतर जीवा जाणारच दीपकला मारायला. पण पार्थचं काय, पारसुद्धा गेला होता ना, त्याला पण खूप राग आला होता. त्या दोघांनी दीपकला कुत्र्यासारखं धुतलं आणि ते बरंच झालं. दीपक खूपच जास्त नालायक माणूस होता. तेव्हा रम्या म्हणत असते की मला कळलं नाही की पार्थ का बरं गेला असेल दीपकला मारायला. कारण कसं आहे ना, इथे आता जीवा नंदिनीचा नवरा आहे, मी समजू शकते, पण पार्थचं नंदिनीबरोबर लग्न ठरलं होतं, पण ते झालं तर नाही ना. मग आता पार्थ का एवढं तिच्यासाठी पुढे पुढे करतोय, खरंच मला आश्चर्य वाटतं. नंदिनी खरंच खूप नशीबवान आहे. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, हा मग काय झालं, ते माझ्यासाठी सुद्धा गेले होते. आणि नंदिनीताई खूपच जास्त चांगली आहे, ती गुणी आहे, ती सगळ्यांचा विचार करते. मग तिचा जर सगळ्यांनी विचार केला तर काय हरकत आहे. तेव्हा इथे रम्या म्हणते, हो हो ते तर आहेच ग, म्हणून तर जीवा त्या इन्स्पेक्टर साहेबांच्या समोर काय म्हणाला ते मी ऐकलं ना. तो असा म्हणाला होता की नंदिनी माझी बायको आहे, अभिमान आहे अभिमान माझा, असं म्हणाला. तीसुद्धा गोष्ट मला कळली. खरंच म्हणजे आता जीवासुद्धा हळूहळू इथे आता नंदिनीच्या प्रेमात पडायला लागला आहे असं मला वाटतंय. कारण तिला सगळ्यांसमोर त्यांनी बायको म्हणून स्वीकारलं, अभिमान आहे असं म्हणाला. मग इथे आता जीवाच्या मनामध्ये सुद्धा नंदिनीबद्दल काहीतरी आहे, ही गोष्ट तर लक्षात येतेच. त्यानंतर इथे पारसुद्धा इथे नंदिनीचाच खूप जास्त विचार करतो, तिची किती काळजी वाटते. म्हणून तर नंदिनीवरती हल्ला झाल्यानंतर दोघेजणं बघ, म्हणजे तुझा इथे तोंड दाबून तुला मारण्याचा प्रयत्न केला त्या दीपकने, पण कुणी काहीच बोललं नाही, कुणी काही केलंसुद्धा नाही. पण नंदिनीवरती जसा हल्ला झाला तसा जीवा आणि पार्थ दोघेही पेटून उठले ना. म्हणजे इथे जीवाचं मी समजू शकते ग, पण पार्थचं काय, पार्थ का इतका हळवा झाला होता, पार्थ का इतका चिडला होता, हे आता रम्या मुद्दामून बोलत असते. काव्याच्या मनामध्ये इथे आता नंदिनीबद्दल पुन्हा एकदा विष पेरण्याचं काम ती करत असते, पण ते काही यशस्वी पार पडत नाही. त्यानंतर इथे आता रम्या म्हणत असते की मग आतासुद्धा मानिनी मामीच्या रूममध्ये सगळेजण जमलेत, येतेस का. तेव्हा काव्या म्हणते, नाही मी नाही येत आहे. तेव्हा इथे आता काव्या म्हणत असते आपल्या मनामध्ये, त्या लोकांना जे काही प्लॅनिंग करायचं आहे ते करू दे, आता जो काही धमाका होणार आहे ना
त्याने सगळ्यांना धक्का बसेल, सगळ्यांच्या समोर तो धमाका होईल असं आता काव्या म्हणत असते. त्यानंतर रम्या तिला मुद्दामून चिडवण्याचं काम करत असते. ती म्हणते पार्थर गेला, पण ही मी नागपूरची जी काही संत्र्याची बर्फी आणली आहे ना, ती घे, ती खाऊन बघ, खरंच खूप छान असते असं रम्या काव्याला म्हणत असते. तेव्हा काव्या इथे आता विचार करायला लागलेली असते की नक्की हे काय घडते माझ्याबरोबर. म्हणजे जीवाबरोबर आधी माझं प्रेम होतं, पण लग्न माझं पार्थबरोबर झालं आणि आता इथे नंदिनी ताईचं लग्न जीवाबरोबर झालं. आणि तरी ते जीवा काळजी घेतोय नंदिनी ताईची, पण पार्थचं काय? पार्थ का नंदिनी ताईसमोर इतके पुढे पुढे करत असतात. त्यानंतर रम्या इथे मुद्दामून हे सगळं बोलत असते जेणेकरून काव्याच्या मनामध्ये गैरसमज तसाच राहावा म्हणून. पण इथे आता काव्या जरा सुधारलेली असते, ती कुणाच्याही बोलण्यात पटकन येत नाही. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो की मुकुंद काका, अहो सांगा ना, कशाला तुम्ही इथे आलायत आणि मला काय कळू द्यायचं नाही आहे? मला न सांगता तुम्हाला काय प्लॅनिंग करायचं आहे ते सांगा ना. तेव्हा इकडे तुम्ही इथे मुद्दामून आलात का? मी आलो आहे म्हणून. तेव्हा इथे मुकुंद काका म्हणतात की जीवा, मला तुझी ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही आहे. आय डोंट लाईक दिस. म्हणजे इथे आम्ही आलो आहे कारण आम्हाला महत्त्वाचं बोलायचं आहे, पण तू इथे ऑलरेडीच आहेस. अरे पण तुझ्यामुळे आम्हाला आता बोलता येत नाही आहे ना. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, पण काय बोलायचं काय तुम्हाला ते तरी सांगा ना. तेव्हा जीवा म्हणतो की हे बघा, मी कुठेही आता जाणार नाही आहे, मी इथेच बसणार आणि हे पुस्तक वाचणार आहे. तुम्हाला जे काही प्लॅनिंग करायचं आहे, जी काही तयारी करायची आहे ती तुम्ही करा. तेव्हा इथे आता जीवाला माहितीच नसतं की ही सगळी तयारी त्याच्यानेच होणार आहे म्हणून, त्याच्यासाठी होणार आहे. तेव्हा जीवा म्हणतो की तू काय करतोयस इथे पार्थ दादा, सांग ना काय काम आहे तुझं. तेव्हा पार्थ म्हणतो काही नाही, मी इथे नंदिनी आणि आईबरोबर बोलायला आलो आहे. म्हणजे इथे जीवाच्या वाढदिवसाचं प्लॅनिंग सुरू आहे हे कुणालाही त्याला कळू द्यायचं नसतं. तेव्हा पार्थ म्हणत असतो, ए जीवा, अरे काय चाललं आहे तुझं? त्या दोघींना जर बोलायचं आहे तर तू जा ना इथून. तेव्हा जीवा म्हणतो, हा बोलू दे ना मग, मी कुठे त्यांना डिस्टर्ब करतो आहे. तेव्हा इथे पण तुमच्या दोघांचं काय काम आहे ते तरी सांगा ना. तेव्हा जीवा म्हणतो, दादा तू इथे का आलेस ते आधी मला सांग. तेव्हा नंदिनी म्हणते, हो असं काय करताय, असेल त्यांचं काही काम. तेव्हा मानिनी म्हणत असते, अरे बाबा आता आपण काय करायचं खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा पार्थ म्हणतो की मी इथे आलो आहे कारण मला आईला भेटायचं होतं. आईला मी सकाळपासून बघितलेलं नाही आहे ना, म्हणून मी आईला बघण्यासाठी इथे आलो आहे. त्यानंतर इथे आता मानिनीला कळलेलं असतं की जीवा काही आपल्याला वाढदिवसाचं प्लॅनिंग करू देणार नाही. तेवढ्यातच पार्थ आता किचनमध्ये येतो. तेव्हा इथे मुकुंद काका म्हणत असतात की आय डोंट लाईक दिस. मला जीवाचं वागणं हे अजिबात नाही आवडलं. आपण छान इथे प्लॅनिंग करायला जमलो आणि तो तिथे आला आणि कोरा चाय करून आपला मूडच त्याने ऑफ करून टाकला, नाही का. तेव्हा इथे आता काका म्हणतात की आपण काय करायचं, आता कशी तयारी करायची. तेव्हा नंदिनी म्हणते, आई आता काहीही झालं ना तरीसुद्धा जीवाच्या समोरच आपल्याला सरप्राईज प्लॅनिंग करावं लागेल. तर इथे बुद्धिबळाचा खेळ आता मांडलेला असतो. बुद्धिबळ खेळत असताना इथे आता नंदिनी काय म्हणते, आई हा खेळ मला जमत नाही, पण तरीसुद्धा खेळते मी तुझ्यासाठी. तेव्हा नंदिनी म्हणत असते, आई हा खेळ मला अजिबात आवडत नाही हां, कारण मला त्यातलं काही कळतच नाही. कवड्या कशा चालवायच्या, कसा विचार करायचा, मला एवढं जमत नाही. तेव्हा तुम्ही आई आल्यानंतर मला सांगा, हवं तर मी बाहेर येईन. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता नंदिनी आपलं काम करत असते. तीसुद्धा आपली सून होण्याची सगळी कर्तव्य पार पाडत असते. त्यानंतर मानिनी म्हणत असते की खरंच नंदिनी, तुझ्यासारखी सून या घरात आली, या घराने नक्कीच काहीतरी भाग्य केलं असेल. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, आई आरामात होऊ दे, काही घाई नाही आहे, मी इथे आरामात पुस्तक वाचत बसलो आहे. तुम्ही दोघीजणी छान एकमेकींबरोबर गप्पा मारा. आणि काय खेळ काय घेतला आहे बुद्धिबळाचा. नंदिनी तुम्हाला येते का इथे आता बुद्धिबळाचा खेळ खेळता. तेव्हा मानिनी म्हणते, असू दे ना, आम्ही प्रयत्न तरी करू. तेव्हा नंदिनी म्हणते, मला नाही जमत आहे ना. जीवा म्हणतो की ठीक आहे, तू एक काम कर नंदिनी, तुझ्या हाताला पण लागले ना, तू कवड्या कशा चालवणार, तू इथे आहे ना, मी खेळतो, तू सांग कुठली कवडी चालवायची आहे ती मी चालवेन. तेव्हा मानिनी म्हणत असते, कशाला, तिला जमेल ना तिचं, तू नको मध्ये लुडबुड करू. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे काव्य म्हणत असते, काय मग जीवा, नंदिनीचे जीवा, तुम्ही थांबा इथे, तुमच्या वाढदिवसाची
खूपच जय्यस तयारी सुरू आहे. पण उद्या असा काही धमाका फुटणार आहे ना, वाढदिवसाच्या दिवशी. ते गिफ्ट असेल तुझ्यासाठी गिफ्ट, असं काव्या म्हणते.